मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या बैठकीत आमच्या आदिवासी कोळी जमातीच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली। त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 14 जुलै रोजी आषाढी वारी तयारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर शहर दौऱ्यासाठी आले होते। त्यावेळी चंद्रभागातीरी अन्यायग्रस्त महादेव कोळी जमातीच्या वतीने घेराव करण्यात आला। त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गांभीर्य ओळखून तातडीने कोळी बांधवांच्या शिष्टमंडळाशी संपर्क साधून चर्चेसाठी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावली। रविवारी सायंकाळी कोळी जमातीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास चर्चा केली। महादेव कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नाबाबतच्या येणाऱ्या अडचणी कोळी जमातीचे अभ्यासक प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव यांनी सांगितल्या। तसेच आदिवासी मंत्री, 25 आमदार आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कशा पद्धतीने राज्यातील 31 जिल्ह्यातील महादेव, मल्हार, टोकरे, ढोर कोळी जमातीवरती अन्याय करत आहेत याविषयी सविस्तर माहिती दिली। कोळी जमातीच्या प्रश्नांसंदर्भात 2 वेळा रद्द केलेली मीटिंग पुन्हा घ्यावी। आदिवासी विभागाचे 25 आमदार, कोळी जमातीचे अभ्यासक आणि नेते यांना समोरासमोर बसवून आमचा प्रश्न सोडवावा अशी विनंती गणेश अंकुशराव आणि प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव यांनी केली। यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आद्य क्रांतिकारक रघुजी भांगरे यांच्या स्मारकाला मंजुरी मिळाली, परंतु अजून निधी मिळाला नाही। इंग्रजांनी त्यांना चंद्रभागा नदीपात्रात पुंडलिक मंदिराजवळ अटक केली, त्याच ठिकाणी स्मारक व्हावे अशी मागणी केली। यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महादेव कोळी समाज हा अनुसूचित जमातीमध्येच आहे। जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या काही अडचणी असतील तर त्या निश्चितपणे आम्ही आगामी विधानसभा निवडणुकापूर्वीच सोडवू। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक नदीपात्रात बांधताना अडचणी निर्माण होतील, त्यामुळे स्मारकासाठी दुसरी जागा सुचवा, तातडीने तो प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। आषाढी यात्रेपूर्वी आपली कोळी जमातीच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग झाली। आषाढी यात्रेनंतर पुन्हा आपण एक मीटिंग घेऊ। त्या मीटिंगला जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी बोलावून घेऊ। अडचणींवर सविस्तर चर्चा करून सोलापूर जिल्ह्यातील महादेव कोळी जमातीचा जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू असं यावेळी शिष्टमंडळाशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बोलताना म्हटलं। या शिष्टमंडळात महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, कोळी जमातीचे अभ्यासक प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव, दादा करकमकर, रघुनाथ अधतराव, अरविंद नाईकवाडी, हनुमंतराव माने, गणेश कांबळे, संपत सर्जे, लक्ष्मण मेहतराव, महेश माने, अशोक अधतराव आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।